अझरबैजानहून रशियाकडे जाणाऱ्या लोकल एअरलाईन पॅसेंजर प्लेनचा काल अपघात झालेला आहे। हे विमान कझाकिस्तानमध्ये कोसळलेलं असून याच्यामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्राथमिक माहितीनुसार या विमानामध्ये क्रूसह 67 प्रवासी प्रवास करत होते। आता याच्यामध्ये 42 जण अझरबैजानचे नागरिक आहेत, 16 जण रशियाचे नागरिक आहेत, 6 जण कझाकिस्तानचे नागरिक आहेत, तर 3 जण किर्गिस्तानचे नागरिक आहेत आणि या संदर्भातलं वृत्त अल जझीराने दिलेलं आहे। अझरबैजानमधील बाकूमधून या विमानानं रशियासाठी उड्डाण घेतलं, मात्र कझाकिस्तानमध्ये असताना या विमानाचा भीषण अपघात झाला। जमिनीवरती लँड झाल्यानंतर या विमानाला आग लागली आणि त्याचा स्फोट झाला। विमान धावपट्टीवरती लँडिंग करत असताना समतोल बिघडून हा अपघात झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसते। तर वॉल स्ट्रीट जर्नलने असा आरोप केलेला आहे की प्लेन क्रॅश कॉज बाय रशियन अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम, म्हणजे या विमानाचा जो अपघात झालेला आहे, हे विमान जे कोसळलेलं आहे याच्या मागे रशियाचा हात असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। काय झाले नेमकं ते जाणून घेऊयात आणि खरोखर या अपघातामागे रशियाचा हात आहे का ते सुद्धा समजून घेऊयात। नमस्कार, मी अनुराग जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। अझरबैजान एअरलाइन्सचं J28243 हे विमान अझरबैजानची राजधानी बाकू ते रशियातलं ग्रॅझनी शहर या दरम्यान प्रवास करत होतं। एम्ब्रेअर कंपनीचं हे विमान होतं। या विमानामध्ये 62 प्रवासी होते आणि 5 क्रू मेंबर होते, म्हणजे एकूण 67 प्रवासी याच्यामध्ये प्रवास करत होते। बाकूमधून या विमानाने साधारणपणे 3:55 उड्डाण घेतलं, पण फ्लाईट रायडर 24.com या विमानांचा मार्ग ट्रॅक करणाऱ्या फ्लाईट रडार वेबसाईटनुसार 6:30च्या सुमारास हे विमान जो नेहमीचा मार्ग आहे त्याच्यापासून लांब जात असताना पाहायला मिळालं। कॅस्पियन समुद्र ओलांडून हे त्यानंतर विमान एकाच भागावरती घिरट्या घालत असल्याचं सुद्धा निदर्शनामध्ये आलं। हा भाग होता कझाकिस्तानमधला अक्ताऊ। तसंच हे विमान खाली कोसळण्याआधी काही मिनिटं हवेतच हेलकावे घेत असल्याचं देखील या वेबसाईटवरती नोंदीमध्ये म्हटलेलं आहे। आता हाती जी माहिती आलेली आहे, प्राथमिक माहिती, त्याच्यानुसार ग्रॉझनी शहरावरती धुकं जास्त असल्यामुळं या विमानाचा मार्ग बदललेला होता। पायलटला इमर्जन्सी लँडिंग करायचं होतं अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तसंच अझरबैजान एअरलाइन्सकडून आधी हे विमान पक्ष्यांच्या थव्याला धडकलं आणि त्यातून वैमानिकाचा विमानावरचा ताबा सुटला असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे। पण त्याच्यानंतर थोड्या वेळातच एअरलाइन्सने हे विधान जे आहे त्यांचं पक्ष्यांचा थवा धडकल्याचं हे विधान मागं घेतलं आणि अझरबैजानच्या सरकारी वकिलाकडून आम्ही आता या प्रकरणातला कुठलाही तपास उघड करू शकत नाही असं सांगण्यात आलेलं आहे। या भागामध्ये GPS यंत्रणा जी आहे ती सुद्धा स्ट्रॉंगली जाम केल्याचं दिसून आलेलं आहे। म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे, या भागामधली जी अशांतता आहे त्याच्यामुळे GPS सिस्टीम जी आहे ती जाम करण्यात आलेली होती, ज्याच्यामुळे या विमानाच्या नॅव्हिगेशनमध्ये काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाले आणि त्याचा परिणाम हे विमानाचा अपघात होण्यामध्ये झालेला आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आता हे विमान खाली कोसळत असतानाचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। त्यातून या विमान अपघाताचा आपल्याला एकूण अंदाज येऊ शकतो। अक्ताऊपासून साधारण 3 किलोमीटरच्या अंतरावरती हे विमान कोसळलेलं आहे। हे विमान हवेमध्ये असताना बराच वेळ हेलकावे घेत होतं। समोर आलेला व्हिडिओ बघितल्यानंतर हे लक्षात येतंय की हे विमान आता पडतंय असं वाटत असतानाच मधूनच वर जाऊन स्टेबल झाल्यासारखं वाटायचं, मग परत वेगाने जमिनीच्या दिशेने येत असल्याचं दिसायचं। पण काही मिनिटं हा असाच थरार चालला आणि त्याच्यानंतर हे विमान इमर्जन्सी लँडिंग करत असताना जमिनीजवळ आल्यानंतर इतकं तिरकं झालं की हे विमान बघूनच हे विमान जमिनीवर आदळणार असल्याचा अंदाज हा अपघात लांबून दिसलेल्या लोकांना सुद्धा आलेला होता। आता हे विमान जमिनीवरती कोसळताना मोठा आवाज झाला आणि त्या विमानाने पेट सुद्धा घेतला। मात्र हा सगळा जो प्रसंग आहे बाहेरून दिसत असलेला आहे, म्हणजे जमिनीवरून दिसत असलेला हा प्रसंग आहे। या विमानामध्ये असलेल्या एका प्रवाशाने देखील या अपघाताचा व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओ समोर आलेला आहे। विमानाचा ताबा सुटल्याचा अंदाज जेव्हा प्रवाशांना आला तेव्हा लोकांची अवस्था या व्हिडिओमधून समोर येतलेली आपल्याला दिसते। काही जण रडतायत, कोणी ओरडतंय, कोणी देवाचा धावा करतंय, म्हणजे आपण मूवीमध्ये बघतो अगदी त्याच पद्धतीने हे रिअल लाईफमध्ये घडलेलं आहे। आणि विमानातले पिवळे ऑक्सिजन मास्क देखील या व्हिडिओमध्ये लटकत असल्याचं दिसून आलेलं आहे। विमान कोसळल्याचं कळताच बचाव पथक ॲक्टिव्ह झालं। विमानाचा अपघात झाल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी 52 फायर फायटर्स आणि 11 बचाव पथकं तैनात करण्यात आली आणि विमानाला लागलेली आग विझवण्यात आली। याच्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये 29 जण वाचलेले आहेत आणि या वाचलेल्यांमध्ये 2 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। कझाकस्तानच्या उपपंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार या वाचलेल्या लोकांपैकी 11 जणांची
प्रकृती गंभीर आहे. आता इतक्या मोठ्या अपघातानंतर या अपघाताची चौकशी होण्याची मागणी सगळ्यांकडून केली जाते. तसंच या अपघातावरती संशयसुद्धा व्यक्त केला जातोय. कझाकिस्ताननं या अपघाताची चौकशी करणार असल्याचं सांगितलंय. तसंच अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्ससुद्धा सापडलेला आहे, ज्याच्यामध्ये विमानाचा परफॉर्मन्स कसा होता याचं रेकॉर्ड असतं आणि याच्या मदतीने या अपघातापूर्वी नेमकं काय झालं होतं याचा तपास केला जाऊ शकतो. आता हा जो विमानाचा अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये रशियाचा हात असल्याचं सुद्धा बोललं जाते. हे असं का म्हटलं जाते ते आपण समजून घेऊयात. वॉल स्ट्रीट जर्नलने जे वृत्त दिलेलं आहे त्याच्यानुसार द फ्लाइट वॉज लाईकली शॉट डाऊन बाय अ रशियन मिलिटरी एअर डिफेन्स सिस्टीम. रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे त्यांनी या विमानावरती अटॅक केला असं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेलं आहे. यासोबतच या क्षेत्रातले तज्ज्ञ असं सांगतायत की विमानाचा जो सांगाडा पडलेला दिसतोय त्याचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामधून हे स्पष्टपणे दिसून येतंय आणि ही पॉसिबिलिटी आहे की एअरक्राफ्ट वॉज हिट बाय सम फ्रॉम अँटी एअरक्राफ्ट फायर, म्हणजे बाहेरून कशाने तरी त्याच्यावरती अटॅक केला गेला होता, हिट झालं होतं असं तज्ज्ञ सांगत आहेत. आता रशियाचं या अपघातासंदर्भातलं नेमकं म्हणणं काय आहे तर रशिया असं म्हणतंय की प्राथमिक तपासामध्ये हे स्पष्ट झालेलं दिसतंय की हे विमान लँड करत असताना पक्षाचा थवा त्याला धडकला आणि त्याच्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करत असताना हा अपघातच झालेला आहे. पण या रशियाच्या थ्योरीवरती कुणीही विश्वास ठेवायला तयार नाहीये. या संदर्भातला जो रिपोर्ट समोर येतोय रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की collision with birds can cause the pilot to lose control of the plane. It is unlikely to go wildly off course. म्हणजे कोलिजन झालेलं जर का असेल म्हणजे पक्ष्यांचा थवा जरी धडकलेला असेल तरी सुद्धा इतका मोठा अपघात होण्याचं काही कारण नाहीये असं याच्यातून म्हटलेलं आहे. यासोबतच युक्रेनने सुद्धा रशियावरती थेट आरोप केलेला आहे. त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की रशियाच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं या विमानावरती अटॅक केलेला होता आणि त्याच्यामुळे हे विमान कोसळलेलं आहे. आता कुणीही हे मान्य करणार नाही असं सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. हे मॅटर कसं संपवता येईल किंवा कसं गुपचूप गुंडाळून घेता येईल यासाठी सगळेजण प्रयत्न करतील असं युक्रेनने ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पण विमानावरती जे होल्स दिसत आहेत त्या होल्समधून असं स्पष्टपणे लक्षात येते की त्याच्यावरती अटॅक झालेला होता. आता रशियावरती करण्यात जे आलेले आरोप आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे किंवा नाही हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच. पण तुम्ही सुद्धा बघू शकता की जे व्हायरल झालेले फोटो आहेत या विमानाचे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते की या विमानाच्या बॉडीवरती मोठमोठाले होल पडलेले आहेत. जर का पक्ष्यांचा थवा धडकला होता तर इतके मोठे होल पूर्ण बॉडीवरती असण्याचं काही कारण नाही. हे गोळ्या डागल्यासारखे होल्स त्याच्यावरती दिसत आहेत. यासोबतच अजून एक व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्याच्यानुसार ज्याने लाईफ जॅकेट घातलेलं होतं त्या लाईफ जॅकेटमध्ये सुद्धा एकाच्या बुलेट मार्क्स दिसून आलेले आहेत. आता नेमकं काय झालेलं आहे हे ब्लॅक बॉक्सचा ज्यावेळेस तपास करतील त्याच्यातून ज्यावेळेस माहिती काढायचा प्रयत्न करतील त्यावेळेसच समोर येईल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.